कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षणप्रेमी समाजसेवक आणि निवृत्त शिक्षक धोंडू श्रावणशेठ बामणे अर्थात अण्णा यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त भरणे नाका येथील गणेश मंगल कार्यालयात भव्य अभिष्टचिंतन सोहळा पार पडला। शिक्षण, संस्कार, समाजसेवा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम असलेल्या अण्णांच्या जीवन प्रवासाला यावेळी उपस्थितांनी मानवंदना दिली। 36 वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून अनेक विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या अण्णांनी खोपी, बिजगर, कुळवंडी, शिरगाव, कुंभाड आणि तळे केंद्र अशा विविध शाळांमध्ये शिक्षक तसेच केंद्र प्रमुख म्हणून सेवा बजावली। नोकरीसोबतच तबला, पखवाज, हार्मोनियम वादन, गायन, नाट्यकला आणि भारूड क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं। अण्णांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवासाचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला। लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मोठे बंधू यांनी वडिलांची भूमिका निभावत संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळली। अण्णा हे नेहमीच आपल्या मोठ्या भावाला भाऊ नव्हे तर आमचे वडील असे संबोधतात। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच कुटुंबाला योग्य दिशा मिळाल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। खोपी येथील काडसिद्धेश्वर मठाशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते असून आनंदाश्रमातील मुलांना गेल्या अनेक वर्षापासून ते निस्वार्थ मार्गदर्शन करत आहेत। त्यांच्या कार्याचा गौरव करताना कडेरी मठ कोल्हापूर येथील श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचे शिष्य श्री अभयानंद स्वामीजी यांनी अण्णांसारखी माणसं समाजासाठी प्रेरणास्थान असतात अशा शब्दात त्यांचा गौरव केला। अण्णांच्या परिवारात पत्नी अजिता बामणे, उद्योजक व सामाजिक राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले पुत्र निलेश बामणे तसेच कन्या नीलम लाड आणि डॉक्टर रूपम लब्धे यांचा समावेश आहे। कुटुंबियांनी देखील त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक कार्याचा अभिमान व्यक्त केला। या कार्यक्रमात अण्णांचे माजी विद्यार्थी, हितचिंतक, नातेवाईक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अण्णांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत 75 नारळाच्या रोपांचे वाटप करण्यात आले। संस्कार, कर्तृत्व, साधेपणा आणि समाजसेवेचा आदर्श ठरलेल्या अण्णांच्या अमृत महोत्सवाने उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी आठवणी निर्माण केल्या। पण नारायण झाडाला काय झालं काय होणार नाही तसेच गुरुजींचे आयुष्याचे त्यासाठी नारायण झाड दिले त्यांनी। गुरुजी आता त्यांनी म्हटले बाबा असणार, कोणाला वडील असणार, कोणाला काका असणार, एकच अशी व्यक्ती आहे पण ते कुटुंबामुळे काय झालंय त्याची नाव वेगळे वेगळे झाले, क्षेत्रात वेगळे वेगळे नाव आले। पण आपला स्वामीजी काय म्हणतात, मोठे मनात स्वामी ये माझे गुरुजी हे 75व्या अमृत महोत्सवी वर्षात पूर्ण झाले। याचा सर्वाधिक आनंद जर कोणाला असेल तो प्रथम मला आणि हा सोहळा ज्यांनी आयोजित केला ते त्यांचे पहिले कुटुंबीय निलेश असेल, स्वाती असेल, नीलम असेल, त्यांचे भाऊ असतील यांचं मी पहिला खरोखर बालकांची काय सांगणं असायचं शिक्षकांना, गुरुजी याला दांडका मारा पण माझ्या ह्या पोराला काहीतरी आलं पाहिजे, काहीतरी शिकला पाहिजे। मुळात शासनाने परीक्षा रद्द केलं, तिथं वाटोळा झालं शिक्षणाचं। परीक्षा रद्द भाऊ काय करायचं, गुरुजींना त्रास नाही करा पण पोरं कशी घडतायत। त्यामुळं आता शिक्षण म्हणजे त्यावेळेला एक विद्यार्थी एका वर्गात 2-2 वर्ष राहत होता आणि तो चांगला घडल्याशिवाय पुढे जात नाही। पायात जर आम्ही कच्चा ठेवला तर वरती इमारत केवढी मोठी चांगली डबलदार बांधली तरी तो कसा ती इमारत हे 11वी पर्यंत झालं। आणि मुंबईला मी गेलो, तुमची मुंबई नाही, मुंबईला नोकरीत 2 वर्ष थांबलो पण नोकरी काय व्यवस्थित लागली नाही।